एवरीवन, वेलकम टू माय चॅनल सिमरीत ट्रॅव्हल अँड टेस्टफुल बाईट. सो आज माझ्या चॅनलवरती मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. त्याचं नाव आहे हनी लेमन नूडल्स विथ व्हॅनिला आईस्क्रीम. सो लेट्स गेट स्टार्टेड टू सी व्हॉट आर द इंग्रेडियंट्स विल नीड. सो हनी लेमन नूडल्ससाठी लागणारे इंग्रेडियंट्स आहे. व्हेरी फर्स्ट मेन कॅरेक्टर आहे समोसा शीट. हे कुठे पण अवेलेबल होतं, कुठल्या पण बेकरी शॉपमध्ये. सो हे आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे हनी, दॅट्स डाबर हनी व्हॉट वी आर गोइंग टू टेक. थोडंसं सीसम, दॅट्स तीळ आहे. आणि व्हॅनिला आईस्क्रीम. सो इट्स नावामध्येच आहे की त्याच्यामध्ये काय काय इंग्रेडियंट्स असणार आहे. हनी नूडल्स विथ व्हॅनिला आईस्क्रीम. हां, सो ह्या पॅकेटमध्ये अशा शीट्स असतात, समोसा शीट्स. तर त्याला आपण काय करायचं, कट करून घ्यायचे. विदिन जेवढे पण पार्ट्स तुम्हाला करायचे तुम्ही करू शकता. सो व्हॉट आय डू, आय जस्ट फोल्ड फर्स्ट अँड देन विथ द हेल्प ऑफ सीझर आय कट. सो हे असे मी कट केलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये कट करू शकता, बट बेसिकली याचा शेप असाच असतो. ठीक आहे. सो मी अशा प्रकारे हे शीट सगळे कट करून ठेवलेले आहेत. गॅस लायटर ऍक्शन. सो आता मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. सो तेल छान गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपण हे सगळे शीट्स टाकूया आणि मग फ्राय करून घ्या. लिटिल रेडिश कलर किंवा गोल्डन ब्राऊन मध्ये आपण करू शकतो फ्राय. गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे स्ट्रिप्स टाकून घेऊया. थोडं याला लालसर कलर होईपर्यंत त्याला आपण छान फ्राय करूया. अजून थोडंसं कलर चेंज झाला पाहिजे त्याचा. सो हलकासा याचा कलर चेंज होतो आता. सो लेट्स थोडं परत रेड होऊ देऊया त्याला आपण. आणि त्याला स्लो गॅसवरतीच करूया, बिकॉज ते पातळ शीट असल्यामुळे त्यांचं जळण्याचे चान्सेस खूप असतात. सो जेवढं जमेल कमी गॅसवरती शिजवूयात, त्याला फ्राय करूया. सो हे जे कलर आहे हे परफेक्ट कलर आहे त्याच्यासाठी. सो आपण आता त्याला काढून घेऊया एका दुसऱ्या प्लेटमध्ये. सो हे परफेक्टली फ्राय झाले आहेत. आपण आता याच्यासाठी आपल्याला एक सिरप बनवायचं आहे, दॅट इज शुगर सिरप. सो आता आपण सेकंड पार्ट करूया ह्या रेसिपीचा, ते आहे शुगर सिरप. सो हे आपण घरी पण बनवू शकतो, खूपच इझी आहे ते. तो आपण बनवायला घेऊया आता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे. ठीक आहे. थोडंसं साखर टाकायची आहे. 2 टेबलस्पून मी साखर टाकलेली आहे. आणि त्यासोबतच आपल्याला डाबर हनी टाकायचं आहे, त्याने ते स्टिकी फॉर्म मध्ये होणार.
नियर अबाउट 3 tablespoon मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. सो याला एकदम असं थोडं हलकंसं चाचणीला कसं आपण थोडं तार सुटू देतो तसं होऊन द्यायचंय त्याला. सो देन पाहिजे तुम्हाला वाटत आहे थोडं हनीची कन्सिस्टन्सी कमी आहे किंवा त्याची थिकनेस कमी वाटते तर यू कॅन ॲड हनी अगेन. नो, अजून पण ते झालेलं नाही आहे. मला वाटते थोडीशी हनी आपण त्यात टाकली पाहिजे परत. स्टील आपल्याला त्याला कुक करून घ्यावं लागणार आहे. कन्सिस्टन्सी एकदमच बेटर आहे. एवढं बस आहे आपल्यासाठी. सो आपल्याला एकदम पण पाक नाही होऊन द्यायचंय. लिटिल थिनच पाहिजे, एकदम पण ठीक नकोय. फक्त थोडंसं हलकंसं त्याला आलं पाहिजे तार तेवढं. सो दिस इज परफेक्ट. सो नाव आता मी गॅस बंद करून घेते आणि आता आपण ड्रेसिंगची. तो आता आपले हनी नूडल्स रेडी झालेले आहेत. तर आपण आता त्याचं गार्निशिंग करूया. सो सगळ्यात आधी आपण जे सिरप बनवलेलं आहे आपण याला मॅपल सिरप पण म्हणतो आणि शुगर सिरप पण म्हणतो. सो हे सगळं याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं. ज्या अमाऊंटमध्ये तुम्हाला स्वीटनेस पाहिजे तुम्ही करू शकतात. आणि त्यानंतर ना फॉर गार्निशिंग यू कॅन पुट सम सीसम सीड्स. आणि त्याच्यावरती वी हॅव टू ॲटलीस्ट 2 to 3 स्कूप ऑफ व्हॅनिला आईस्क्रीम. यू कॅन पुट इट ओव्हर हिअर. So here is our honey lemon noodles are ready. So please guys, you also try at your home and let us know in comment section ki how was it.